नर्मदे हर। आज सानप महाराज ग्रुपचा परिक्रमेतला चौथा दिवस। आज 6 नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी रात्री आम्ही या असणाऱ्या श्री स्वामी समर्थ आश्रमामध्ये तेली भट्ट्यान या असणारे आपले शेयाराम बाबा यांच्या आश्रमामध्ये दर्शन घेऊन साधारणतः 1 किलोमीटर गावाच्या बाहेर आल्यानंतर हा आश्रम आपल्याला भेटतो आणि या आश्रमामध्ये सर्व सुविधा छानशा मिळतात। अगदी सर्व परिक्रमावाशांना भोजन प्रसादे, सकाळची नाश्ता, चहा आणि अशा प्रकारचा सर्व हा प्रोग्राम मुरकून सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या नर्मदा परिक्रमेच्या चौथ्या दिवसाची या ठिकाणाहून प्रस्थान करत आहे। नर्मदे नर्मदे हर। बंद कर। चल नर्मदे डालने वाले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। हमसे माता परिक्रमा 5वी लाईव्ह साधारणतः 100 दिवसाचा हा प्रोग्राम माईच्या कुशीतून चालण्याचा राहील। त्यामध्ये देवदर्शन, पथदर्शन, आश्रम, साधू संतांचं दर्शन अशा प्रकारचा सुंदर आपणास या नर्मदा माईच्या 100 दिवसाच्या परिक्रमेचा आनंद घर बसल्या मिळेल। त्यासाठी आपण ओढामुक्तीचा हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हा आनंद घर बसल्या माईचा मिळवत रहा। नर्मदे हर। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि। हरि हरि। रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, त्वह माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, मना विठ्ठली आवडी, त्वहा विठ्ठल बरवा, त्वह माधव बरवा। नर्मदे हर। आता सानप महाराज ग्रुप या तेली भट्ट्यानो ठिकाणावरून निघाल्यानंतर परिक्रमेच्या मध्य हे असणारं ससावड गाव लागते। साधारणतः एक 3-3.5 किलोमीटर गाव आहे आणि आज परिक्रमेतला चौथा दिवस 6 नोव्हेंबर। नर्मदे हर माई।
और देखो ये माई कितने आनंद से अपने परिक्रमावंशों की सेवा करती है, सबको बिस्कुट देती है। नर्मदे हर। बघा या अशी परिस्थिती असताना सुद्धा साधारणतः त्यांची भगवंताने दातृत्व त्यांच्याकडे दिलेलं आहे। नर्मदे हर। म्हणून यांच्याकडून सुद्धा आपल्यास काही शिकण्यासारखं आहे की आपणही आपल्यातलं काहीतरी बाकीच्यांसाठी दिलं पाहिजे। नर्मदे हर। आता या सासवड गावातून सानप महाराज आणि माईचा भक्तगण परिक्रमेच्या पुढील प्रवासास सुरुवात झालेली आहे। या असणाऱ्या खरगोन जिल्ह्यातून हा प्रवास चालू आहे। नर्मदे हर। जिंदगी भर। प्रेमधारी विश्वनाथ, प्रेमधारी विश्वनाथ, प्रेमधारी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत। ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगा माई, मिठी घाली गंगा माई, मिठी घाली गंगा माई। ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत। नाम म्हणे सोडाबाई, ज्ञानोबा विठ्ठल दुजा नाही, ज्ञानोबा विठ्ठल दुजा नाही, ज्ञानोबा विठ्ठल दुजा नाही। ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत। ज्ञानेश्वर महाराज की जय, की जय। नर्मदे हर, नर्मदे हर। जिंदगी भर। अशा प्रकारच्या माईने आमच्या गाठी भेटी घातल्यात। सुंदर जो प्रसंग असेल त्या प्रसंगाला अनुसरून या ठिकाणी माईने अतिशय सुंदर आमच्या मंदाताई आणि कमाताईने अतिशय सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन केलंय। छानसा या ठिकाणी अभंग माऊलीचा म्हटलेला आहे। धन्यवाद। अशाच प्रकारची त्यांच्याकडून माईच्या चरणी, नर्मदा माईच्या चरणी सेवा घडत राहो हीच माईच्या चरणी प्रार्थना। नर्मदे जिंदगी भर। माई साथ आमची शेवटपर्यंत ठेव। नर्मदे हर, नर्मदे हर। आणि ही आमची असणारी सर्वांची लाडकी डिंपल कपाडिया। नर्मदे हर। म्हणता नर्मदा नर्मदा, सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा। नर्मदा माई करिता स्नान, नर्मदा माई करिता स्नान, वा माई। नर्मदा माई करिता स्नान, त्याचे कैलाशी राहण, त्याचे कैलाशी राहण, त्याचे कैलाशी राहण। दृष्टी पडता ब्रह्मागिरी, तया नाही यमपुरी, तया नाही यमपुरी, तया नाही यमपुरी। नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना। दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, तया नाही यमपुरी, तया नाही यमपुरी, तया नाही यमपुरी। नर्मदे हर हर। नर्मदे हर। आज परिक्रमेत खूप खूप आनंद आहे आणि या असणाऱ्या लता गावापासून थोडंसं अंतरावरती
या असणाऱ्या सीताराम बाबा आश्रम अन्नक्षेत्र आणि आता चहा पानी सानप महाराज घेत आहे। बाबूजी आपका नाम क्या है? मोतीलाल कर्मा। मोतीलाल कर्मा। ये गाँव 3 साल से चला रहे। 3 साल से चला रहे हो आप, बहुत बढ़िया। गांव अमलाता है, ये बंसलवली नदी किनारे पे है आश्रम। अच्छा, खरगोन जिला। खरगोन जिला। अच्छा, सानप महाराज और माई का भक्तगण, बस मैया की कृपा है। सब आज दिनांक 6 नवंबर 2025 को यहाँ पधारे हैं और ये सब परिक्रमावासी, ये माई के भक्तगण बहुत बहुत आनंद ले रहे हैं। और देखो सब आनंद भरी परिक्रमा कर रहे हैं। नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। सर्व चहा घेत आहेत, कोणी बिस्किट घेत आहे आणि असा हा माईचा परिक्रमेतला आनंद जीवनात साठवत एक एक पाऊल पुढे टाकत परिक्रमा करत आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर। परिक्रमेत आता पुढे चाललेलो आहोत आणि या आश्रमामध्ये चालत असताना सुंदर बालभोग, त्यामध्ये खिचडी आहे, ताक आहे आणि खूप आनंद। बघा, म्हातारे सुद्धा नैतरण्य होतात आणि हा आनंद या परिक्रमेमध्ये घेत सर्वजण चाललेले आहेत। हा आनंद तुम्हाला आपल्या घर बसल्या जर पाहावा असं वाटत असेल तर ओढा मुक्तीचा या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा आणि हा आनंद मिळवत राहा। नर्मदे हर, जिंदगी भर। नर्मदे हर, रामकृष्ण हरी। लेपा श्रीराम मंदिर तहसील कसराबाद, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश अशा ठिकाणी सानप महाराज परिक्रमा 11:25 या असणाऱ्या लेपा आश्रमामध्ये पोहोचलेले आहे। आणि बघा सर्व परिक्रमावासी, नर्मदे हर, हे सर्व परिक्रमावासी या ठिकाणी येऊन आराम चाललेला आहे, कारण अजून भोजन व्यवस्था या ठिकाणी होत आहे। ओम नमः शिवाय। आणि हे प्रभू रामचंद्रांचं अतिप्राचीन मंदिर। नर्मदे हर, जिंदगी भर। नर्मदे हर। आपले नगर जिल्ह्यातील जेऊरचे काका आणि ढोरजळगाव, नर्मदे हर, तालुका शेवगाव, सानप महाराज आणि अतिशय सुंदर ग्रुपची परिक्रमा चालू आहे। नर्मदा माईचं नामाचं चिंतन, रामकृष्ण हरी असं चिंतन करत सर्वजण या लेपा आश्रमापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। आता पुढील परिक्रमा चालू होणार आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। कुठले आहेत आपण? आम्ही मैयाचे। बघाया संताचा संसार, अंगाने अंगाने तुळस हिरवीगार, बघाया संतांचा संसार, अंगाने अंगाने तुळस हिरवीगार, बघाया संतांचा संसार। तुळशीला बुका लावून गेला तुका, तुळशीला बुका लावून गेला तुका, तुळशीला बुका लावून गेले तुका, तुळशीला बुका लावून गेले तुका, तुळशीला बुका लावून गेले तुका,
तुका तुळशीला बुका लावून गेले तुका तुळशीला बुका लावून गेले तुका तुळशीला बुका लावून गेले तुका अंगाने अंगाने तुळस ही वारी गारग बघाया संताचा वा. संसार ग अंगाने अंगाने तुळस ही वारी गारग बघाया संताचा संसार ग अंगाने अंगाने तुळस हिरवी गार ग बघा या परिक्रमेचा आनंद. अंगाने अंगाने तुळस हिरवी असा आनंद घेत सर्वजण परिक्रमावासी आनंद घेत अंगाने चाललेले अंगाने आहेत. तुळस ही वारी गारग बघाया संताचा संसार ग अंगाने अंगाने तुळस ही वारी गारग बघाया संताचा संसार ग नर्मदे हर. बाबा कुठले आपण? साक्री तालुका धुळे जिल्हा वाघापूर गाव वा वा वा. वाघापूर अच्छा, खूप छान आनंद घेत तुम्ही नर्मदा माईची परिक्रमा करताय. नर्मदा परिक्रमाला निघलोय आम्ही वा 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 तर चाललोय आनंद घेत वा. घरी आनंद वाटतो की इथं? इथं इथं घरी काय नाही काय जायचं नाही आता पायी वारीला जावा हा. बोला जर मला येऊन एका वेळा पायी वारीला जावा परिक्रमला यावा आणि इथं येऊन बघा आनंद कसा असतो आणि साधू संतांची सेवा करता कशी होत असते रस्त्याने. ज्या मठावर गेला तिथं चहा पाणी होतं आणि राहण्याची आणि खाण्याची आणि झोपायची. तुला हरे तुझं नवल माटे मला संत तुकारामाच्या घरी गेला संत तुकारामाच्या घरी गेला तिथं भजन करू लागेला तिथं भजन करू लागेला. काय सांगू विठ्ठला तुला हरे तुझं नवल वाटे मला काय सांगू विठ्ठला तुला हरे तुझं नवल वाटे मला. संत कबीराच्या घरी गेला संत कबीराच्या घरी गेला तिथं शेल इनूला गेला तिथं शेल इनूला गेला. काय सांगू विठ्ठला तुला हरे तुझं नवल वाटे मला काय सांगू विठ्ठला तुला हरे तुझं नवल वाटे मला. संत मीराबाईच्या घरी गेला संत मीराबाईच्या घरी गेला तिच्यासाठी पिऊला गेला तिच्यासाठी पिऊला गेला. काय सांगू विठ्ठला तुला हर तुझं नवल वाटे मला काय सांगू विठ्ठला तुला हर तुझं नवल वाटे मला. संत नामदेवाच्या घरी गेला संत नामदेवाच्या घरी गेला तिथं जेवण करू लागेला तिथं जेवण करू लागेला. काय सांगू विठ्ठला तुला हर तुझं नवल वाटे मला काय सांगू विठ्ठला तुला हर तुझं नवल वाटे मला. हर हर नर्मदे मा लागस भाऊ कारभारी छत्री तुम्ही धरी लयाना माले अंबरकंठानं दर्शन करी लयाना. कारभारी मिशे मोठा अग्रणी भाऊ माले ऊन लागस भाऊ कारभारी छत्री तुम्ही दराना या वंकरेश्वरनं दर्शन माले करी लयाना. कारभारी मिशे मोठा अग्रणी भाऊ माले ऊन लागस भाऊ कारभारी छत्री तुम्ही दराना नर्मदा मयानी परिक्रमा माले करी लयाना. कारभारी मिशे मोठा अग्रणी भाऊ माले ऊन लागस भाऊ कारभारी छत्री तुम्ही दराना या नर्मदा मयानं दर्शन करी लयाना. नर्मदे मया की जय वाप्र. आता ही असणारी वेदा मैया आणि पुराणामध्ये हिचं वर्णन आहे व्यासांनी वर्णन केलेलं आहे. अशी ही वेदा नदी या असणाऱ्या नर्मदा माईला या ठिकाणी जाऊन मिळत आहे. नर्मदा मिलन वेदा आणि नर्मदा माईचा संगम आणि या संगमावरतीच हे समोर दिसत आहे ते लेपा धरण. हे लेपा धरण बऱ्याच दिवसाचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु इथल्या लोकांच्या काही म्हणण्यामुळे हे धरण चालू केलेलं नाही आहे म्हणून हा सर्व भाग काही दिवसाने पाण्यामध्ये जाणार आहे आणि रस्ता पुन्हा परिक्रमेतला बदलणार आहे. म्हणून आता जोपर्यंत हे धरण चालू होत नाही तोपर्यंत या रस्त्याचा परिक्रमेचा माईच्या किनाऱ्याने आपल्याला आनंद घेता येईल.
तदनंतर आपल्याला हा आनंद मिळू शकत नाही. मिळत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. सांगतो उत्तम नर देई, उत्तम नर देई, दिले देवानं दिये तुला, हरी बदला बिना राहू नको, हरी बदला बिना राहू नको. दिली देवानी संपत्ती तू मनात गर्व करू नको, तू मनात गर्व करू नको. आपल्या घरी असे नाही वडील, सेवा करा शिवाय राहू नको, सेवा करा शिवाय राहू नको. अरे आशेन गावामध्ये मंदिर पाणी टाकाया जाऊ नको, पाणी टाकाया जाऊ नको. घरामध्ये आशेन मोठा भाऊ, त्याची आज्ञा दादा मोडू नको, त्याची आज्ञा दादा मोडू नको. घरामध्ये आशेन मोठी भाऊजाई, तिला बरं वाईट बोलू नको, तिला बरं वाईट बोलू नको. दारापुढे आशेन गाई, कसा याला दादा देऊ नको, कसा याला दादा देऊ नको. अरे घरामध्ये आशेन लेक, तिची इकरी दादा करू नको, तिची इकरी दादा करू नको. दारापुढे भिकारी आला, त्याला बरं वाईट बोलू नको, त्याला बरं वाईट बोलू नको. नशन तुझ्याजवळ त्याला दादा धर्म तू करू नको, त्याला धर्म दादा करू नको. अरे आपली नेती दादा सोडू नको, आपली नेती दादा सोडू नको. अरे गावामध्ये भांडण झालं, खोटा पुरावा देऊ नको, खोटा पुरावा देऊ नको. नर्मदे हर, नर्मदा समग्र की प्रेरणा से परिक्रमा कुटी, श्रीराम कुटी, लेपा रोड, मरकटी संगम, माकरखेडा, कसरावात या आश्रमामध्ये आता सानप महाराज आणि त्यांचा संघ असणारा माईचा भक्त परिवार हे सर्व या ठिकाणी भोजन प्रसादीसाठी या आश्रमामध्ये आलेत. हा नवीन आता तयार झालेला हा आश्रम अतिशय सुंदर या ठिकाणी परिक्रमावाशांची माईने केलेली सर्व व्यवस्था. नर्मदे हर. परिक्रमावासी सर्व भोजन प्रसादीचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर आणि सुंदर व्यवस्था. नर्मदे हर, नर्मदे हर. हर. आपण या असणाऱ्या नर्मदा परिक्रमा पथवर चालत असताना लेपा, माकडखेडा या ठिकाणून आल्यानंतर हा जो सरळ रोड आहे, हा सरळ इथून पुढे जात आहे आणि इथं आपल्याला या असणारे कटोरा पगदंडी मार्ग म्हणतात, याला मधला मार्ग म्हणजे पगदंडी. या मार्गाने आपल्याला आता इथून असं पुढे जायचं आहे. ही जी समोर बस चालली त्या रोडने आणि पुढे आपल्याला त्याच रोडने काही अंतरावर गेल्याबरोबर आपल्याला एक पांदीचा रोड लागेल, त्यालाच पगदंडी म्हणतात. त्या रोडने आपल्याला पलीकडून एक लांबून डांबरी रोड येतो. याच वळणाने आपला चक्कर वाचेल म्हणून हा परिक्रमावाशांसाठी मधला पगदंडी मार्ग काढलेला आहे. नर्मदे हर हाच तो पगदंडी मार्ग. नर्मदे हर, जिंदगी भर. पुण्याची गणना कोण करे, वज्राले पाहोण्या भक्ताशी, हरिशिन भजत दैवत, त्या कैसा गोपाळ पावे हरी, सर्व घाटी पूर्ण एक नांदे, पुण्याची गणना कोण करे, अकळावा श्रीपती येणे बंदे,
आत्मा तो शिवाचा राम जप द्वैताचे बंधन बांधीजे योगी साधली जीवन करा उद्धवाला धरा कृष्णाचा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण म्हणा नाही जाचे रामकृष्ण रहिता कैसा होय तो या कैसे कीर्तन घडेल नामी नाम पाठ मौन प्रपंचाचे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी नसा देल दान द्वैत बुद्धी एका केशवराजे सकल सिद्धी कटोरा आश्रमामध्ये असणारे आपले महाराष्ट्रीयन परिक्रमावासी माऊलीच्या हरिपाठाचा आनंद घेत आहेत आणि समोर माई दिसत आहे। अशा प्रकारचं अहो भाग्य आहे की या माईच्या कुशीमध्ये हरिपाठ करण्याचा योग आलेला आहे। खूप आनंद आहे या परिक्रमेमध्ये। हरी ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई ठोबार कुमाई जय जय ठोबार आहा ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई ठोबार कुमाई जय जय ठोबार हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना। साधे भोळे वारकरी आहेत पण सुंदर चाल म्हणतायत आणि या परिक्रमेचा आनंद घेत आहेत। समाधी संजीवाना पाठ माना हरि मुखे। बघा या कठोरा आश्रमामध्ये आळंदी प्रकट झाली। किती सुंदर या असणाऱ्या हरिपाठामध्ये तन मन हरून गेलेले आहेत सर्वजण। ओमकारी ओमकारी माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे माना
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा जीवावे गोकरी जीवावे गोकरी जीवावे गोकरी असोनी संसारी जीवावे गोकरी शास्त्र उभारी बाह्य सदा वेदशास्त्र बाह्य सदा वा 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 आहा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना व्यासाची आखुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेतरान पांडवा घरी द्वारकेतरान पांडवा घरी हरी मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा 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 नर्मदे हर या कटोरा आश्रमामध्ये माईच्या किनारी आज रात्रीचा मुक्कामी योग आलेला आहे आणि सर्व हे परिक्रमावासी अगदी आनंदाने सुंदर भोजन करत आहेत नर्मदे हर अगदी पंढरपूरच्या यात्रेची आठवण होते की रात्री जसं आपण सर्व एकत्र राहतो ते नियमाप्रमाणे आता इथं कमीत कमी 200 लोकांच्या आसपास तरी आहेत आणि यावर्षी खूपच अगदी नर्मदा परिक्रमेची वारी भरली म्हणावं काय अशा प्रकारचा हा आनंद सर्व परिक्रमावासी अगदी आनंदाने घेत आहेत नर्मदे हर अगदी सुंदर नर्मदे हर नर्मदे हर मानव महाराजांचा सर्वांना प्रेमपूर्वक जय हरी नर्मदे हर आणि ओढा मुक्तीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आनंद जीवनामध्ये पुन्हा पुन्हा मिळवा नर्मदे हर